हॅलो एव्हरीवन. आज आपल्याला या व्हिडिओमध्ये युनिट 10 म्हणजेच हायर एज्युकेशन बद्दल काही गोष्टी पाहायच्या आहेत. आता काय होतं ना की जेव्हा केव्हा हायर एज्युकेशनचा अभ्यास आपण करतो त्यावेळी आपण वेगवेगळ्या कमिशनची माहिती घेतो. कोठारी कमिशन किंवा मुदलियार कमिशन, त्यानंतर रुसा आणि UGCचं काम, त्यांचे लॉंग फॉर्म याबद्दलचा पण अभ्यास करतो. युनिव्हर्सिटीचा अभ्यास करतो की पहिली ओपन युनिव्हर्सिटी कुठं झाली, भारतातली कुठं झाली, जगातली कुठं झाली. पण आपण एक गोष्ट नेहमी विसरतो, ती म्हणजे एन्शियंट इंडियन एज्युकेशन, म्हणजेच प्राचीन भारतातील शिक्षणावर आपला अभ्यास थोडा कमी पडतो. आणि रिसेंट इयर मध्ये यावर हमखास प्रश्न आहे, म्हणून हा पॉइंट आपल्याला पूर्णतः कव्हर करायचा आहे. येणाऱ्या स्लाइड मध्ये आपण अगदी प्राचीन काळापासून ते स्वातंत्र्यापर्यंतच्या काळापर्यंत सगळा स्पेक्ट्रम कव्हर करणार आहोत. खूप साऱ्या इम्पॉर्टंट वाटणाऱ्या गोष्टी यामध्ये आहेत आणि पेपर मध्ये विचारलेले प्रश्न हे मी येलो कलर मध्ये प्रत्येक स्लाइडवर हायलाइट केलेले आहेत. त्याच्या आजूबाजूच्या पॉइंटवर तुम्ही फोकस करा, जेणेकरून तुमचे मार्क जाणार नाहीत. आणि हायर एज्युकेशनची एक खासियत आहे, इथं प्रश्नांचं रिपिटेशन नेहमी होतं. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. म्हणजे एखाद्या वर्षी भारतातल्या ओपन युनिव्हर्सिटीवर प्रश्न आला तर त्याच्या पुढच्या वर्षी जगातल्या ओपन युनिव्हर्सिटीवर आला. आणि त्याच अनुषंगानं ऑलरेडी आलेल्या पॉइंटच्या आजूबाजूचे पॉइंट्स आपण स्ट्रॉंगली कव्हर करायचे आहेत, जेणेकरून अपकमिंग एक्झाम मध्ये आपल्याला सोपं जाईल. चेहऱ्यावर एवढाही सिरियसनेस दाखवायची गरज नाहीये. तुमचा सिरियसनेस तुमच्या अभ्यासातून दिसला पाहिजे, म्हणून स्माइल करा आणि व्हिडिओ बघा. Welcome back, sir. All systems for gaming will be prepared in a आपली few सुरुवात ही वैदिक शिक्षणापासून होते. वैदिक शिक्षणाला तुम्ही या इमेज मध्ये इंटरप्रेट केल्यासारखं समजू शकता. यामध्ये गुरुकुल पद्धत होती, म्हणजे सर्व विद्यार्थी घरदार सोडून गुरुच्या एखाद्या ठिकाणी जाऊन शिकायचे, म्हणजे गुरुच्या घरीच जाऊन शिकायचे. त्या ठिकाणालाच आपण गुरुकुल म्हणून ट्रीट केलं. आता ही जी पद्धत आहे, कोणती पद्धत, तर गुरुजवळ बसून ज्ञान प्राप्त करणे, या पद्धतीलाच उपनिषद ही एक टर्म दिली गेली. नेमका हाच प्रश्न 2025च्या सेट एक्झाम मध्ये आला होता आणि बहुतेक जणांना या प्रश्नाचं उत्तर आलेलं नव्हतं. त्यामुळे आपण लक्षात ठेवा की गुरुजवळ बसून शिकणाऱ्याला उपनिषद म्हणतात. नेमकं वैदिक काळात कोणत्या प्रकारे शिक्षण ग्रहण केलं जायचं, तर पहा, चर्चा, प्रश्न उत्तर आणि वादविवाद या प्रकारच्या गोष्टी व्हायच्या आणि यातून वेगवेगळ्या कल्पना एकत्रित यायच्या आणि मग ज्ञान ग्रहण केलं जायचं. आता यामध्ये शिक्षणाची सुरुवात करताना उपनयन संस्कार म्हणून एक प्रोग्राम व्हायचा. म्हणजे एखादा मुलगा जर शिक्षण घ्यायला जात असेल तर त्याच्यावर उपनयन संस्कार केले जायचे आणि शिक्षण संपल्यावर मात्र समावर्तन संस्कार असं नाव दिलं होतं. म्हणजे याला मॉडर्न भाषेत आपण असं म्हणू शकतो की कॉन्व्होकेशन सेरेमनी किंवा कॉन्व्होकेशन प्रोग्राम. या दोन्ही गोष्टींमध्ये अजिबात कन्फ्यूज होऊ नका. उपनयन संस्कार हे सुरुवातीला आणि समावर्तन संस्कार हे शेवटी. आता जसं आपल्याकडे आता BSc, MSc अशा डिग्री आहेत, तसंच वैदिक काळात या वेगवेगळ्या डिग्री होत्या आणि एक डिग्री झाल्यास पुढची डिग्री मिळायची. जसं की पाहूयात आपण, एखादा विद्यार्थी हा 12 वर्ष होईपर्यंत स्नातक डिग्री घ्यायचा. त्यानंतर पुढे जाऊन 12 ते 24 या काळात तो वसू डिग्री घ्यायचा. आता इथं वसू डिग्रीला मी हायलाइट केले. याचाच अर्थ हा प्रश्न मला वाटतं 2021च्या सेट एक्झाम मध्ये आला होता की वसू डिग्री घेण्यासाठी किती वर्ष शिकावं लागतं. थोडासा कन्फ्युजिंग करणारा हा प्रश्न होता, कारण इथं 24व्या वर्षाला तुम्हाला वसू डिग्री मिळतीये, पण वसू डिग्री घेण्यासाठी तुम्ही किती शिकताय, तर पहा, 12 वर्षापासून ते 24व्या वर्षापर्यंत एवढं तुम्ही शिकताय. म्हणजे किती वर्ष शिकताय, तर 12 वर्ष शिकताय. आता या 24व्या वर्षाच्या पुढे जाऊन 36 वर्षापर्यंत आपण रुद्र डिग्रीसाठी अभ्यास करायचो. वसू डिग्रीच्या पुढची डिग्री ही होती. 36व्या वर्षानंतर सुद्धा जर एखाद्याला शिकायची इच्छाच असेल तर तो आदित्य डिग्रीसाठी शिकायचा. तो आदित्य डिग्री घ्यायचा, त्याला आचार्य नावानं संबोधलं जायचं. वैदिक काळात एक विद्यापीठ फेमस होतं, ते म्हणजे तक्षशिला. आणि या तक्षशिला विद्यापीठामध्ये लष्करी आणि वैद्यकीय या 2 प्रकारचं शिक्षण दिलं जायचं. यावर सुद्धा प्रश्न आला होता, म्हणजे तुम्हाला विद्यापीठ आणि त्या विद्यापीठामध्ये कोणतं शिक्षण दिलं जायचं हे पाहणं पण गरजेचं आहे. आता या स्लाइड मध्ये तर आपण मॅक्झिमम गोष्टी कव्हर केल्यात, पण तरीही काही अधिक माहिती म्हणजे हे वैदिक शिक्षण पूर्णतः संस्कृत भाषेत व्हायचं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये काही अध्यापन पद्धती होत्या. कोणत्या होत्या, तर 3 होत्या. एक श्रवण, दुसरं मनन आणि तिसरं निधिध्यासन.
या तिन्ही पद्धतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपण नॉलेज मिळवायचा प्रयत्न करायचो. माझं सजेशन तुम्हाला असं राहील की या स्लाइडचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि याच्या पुढेच वैदिक शिक्षणात तुम्हाला आणखीन कोणते महत्त्वाचे वाटणारे पॉईंट सापडले तर ते पॉईंट सुद्धा त्याच्या पुढे लिहून काढा. इथं नेमका प्रॉब्लेम काय होतो की तुम्हाला लिहा म्हणले की तुम्ही काहीही माहिती लिहिता, तर अशीच माहिती निवडा जी की एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. कधी कधी नेटला किंवा सेटला अशा माहितीवर प्रश्न आलेले असावेत. ही इन्फॉर्मेशन गॅदर करताना अजिबात हेवी वाटलं नाही पाहिजे. एकदम शॉर्ट मध्ये आणि पॉइंट वाईज तुमच्याकडे हे असलं पाहिजे. त्या पुढील शिक्षण पद्धती होती बौद्ध शिक्षण. जसं की आपण वैदिक शिक्षणामध्ये पाहिलं होतं की विद्यार्थी घरदार सोडून गुरुजवळ जाऊन शिकत होते, त्याला गुरुकुल म्हटलं जायचं. आणि बौद्ध शिक्षणामध्ये त्याच गुरुकुलला विहार असं नाव दिलं गेलं. बौद्ध शिक्षणात विहार पद्धती होती. जे मोठे विहार होते त्याला महाविहार असं म्हटलं जायचं. या बौद्ध शिक्षणामध्ये तर्क व अनुमानावर जास्त भर दिला जात होता. इथं काही चर्चा सुद्धा केल्या जात होत्या जेणेकरून की विचारांची देवाणघेवाण होईल व ज्ञान वाढीला इथं चालना मिळेल. हा पुढचा पॉइंट एक्झाम मध्ये विचारला गेला होता की बौद्ध शिक्षणामध्ये कशावर भर दिला जातो, तर तांत्रिक व वैज्ञानिक शिक्षणावर भर दिला जात होता. तांत्रिक शिक्षण म्हणजे उद्योगधंद्याच्या रिलेटेड किंवा कौशल्याच्या आधारावरचं शिक्षण. तसंच वैज्ञानिक शिक्षणामध्ये कोणत्या गोष्टी येतात तर गणिताचा अभ्यास, संशोधनपर अभ्यास. बौद्ध काळ हा वैदिक काळाच्या नंतरचा काळ असल्यामुळे विज्ञानाकडे पाहायचा दृष्टिकोन इथं डेव्हलप झाला होता, म्हणून तांत्रिक वैज्ञानिक शिक्षणावर इथं भर दिला जात होता. तसंच या पूर्ण बौद्ध शिक्षणाचं एक अंतिम ध्येय होतं आणि ते म्हणजे निर्वाण प्राप्ती करणे. निर्वाण प्राप्ती म्हणजे काय तर दुःखातून मुक्ती होणे. या पूर्ण बौद्धिक शिक्षणाचा एक सार होता, एक उद्देश होता, तो म्हणजे आपण कसल्याही मोहमाया किंवा दुःखातून मुक्त होणे. जसं वैदिक शिक्षणात आपण काही डिग्रीज पाहिल्या, त्याच प्रकारच्या काही डिग्रीज ह्या बौद्ध शिक्षणामध्ये होत्या. कोणत्या प्रकारच्या पाहू तर 8व्या वर्षीपर्यंत एखादा स्टुडंट असेल तर त्याला अध्यायी असं संबोधलं जायचं. त्यापुढे जाऊन 8 ते 20 वर्षापर्यंत त्याला श्रमण म्हणून ट्रीट केलं जायचं. जो अंतिम टप्पा होता त्याला भिक्खू असं म्हटलं जायचं. मग एखादा जण जर भिक्खू झाला तर त्याला गुरु असं समजलं जात होतं. म्हणजे गुरु होण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा अध्यायी, मग श्रमण आणि शेवटी भिक्खू व्हावं लागत होतं. या बौद्ध शिक्षणात विद्यापीठांचा भरपूर विस्तार झाला. मग काही विद्यापीठ आपण पाहूयात. ते म्हणजे नालंदा विद्यापीठ. यामध्ये काय होतं की पहिल्यांदा प्रवेश परीक्षा आली म्हणजे एंट्रन्स एक्झाम. हल्लीच्या शिक्षणामध्ये काय झाले की IIT किंवा एम्स मध्ये जायचं झालं तर तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. मग त्या एंट्रन्स एक्झामचं प्रिपरेशन करण्यासाठी जे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी म्हणजे 11वी 12वीच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला तिथली एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. ती एंट्रन्स एक्झाम देण्यासाठी तुम्हाला 8वी ते 10वीचा क्रॅश कोर्स करावा लागतो. एवढे सगळे कॉम्प्लिकेशन्स आहेत. अगदी पहिलीपासूनच क्रॅश कोर्स सुरू होतो की काय अशी भीती मला वाटत आहे. असो, पाहूयात पुढचा. नालंदा विद्यापीठ हे कुमारगुप्त या राजानं स्थापन केलं. त्यानंतरचं विद्यापीठ आहे विक्रमशिला विद्यापीठ. यामध्ये धर्माच्या अध्ययनासाठी प्रयत्न केले जात होते आणि 1980 मध्ये युनेस्कोनं याला टेंटेटिव्ह लिस्टमध्ये म्हणजेच तात्पुरत्या स्वरूपातल्या लिस्टमध्ये इन्क्लूड केलं होतं 1980 ला. त्यापुढचं विद्यापीठ आहे वल्भी विद्यापीठ. आता वल्भी विद्यापीठामध्ये थोडंसं ट्रेडिशनल शिक्षणाला बाजूला ठेवून काय शिकवलं जात होतं तर प्रशासन आणि व्यापार ह्या दोन गोष्टी इथं ज्या की डे टू डे लाईफ मध्ये गरजेच्या होत्या त्या वल्भी विद्यापीठामध्ये शिकवल्या जायच्या. क्विकली आपण आता मुस्लिम शिक्षणाकडे वळूयात. या मुस्लिम शिक्षणामध्ये मक्तब व मदरसा पद्धती होती. कशी तर पहा, मक्तब मध्ये प्राथमिक शिक्षणावर भर दिला जात होता. म्हणजे जे प्राथमिक शिक्षण आहे ते सगळं मक्तब मध्ये कव्हर व्हायचं आणि त्या शिक्षणानंतर त्यांना शिफ्ट व्हावं लागायचं कुठं तर मदरसामध्ये, हायर एज्युकेशन म्हणजेच उच्च शिक्षणासाठी. नेमका हाच पॉइंट 2024 ला विचारला गेला की मदरसामध्ये कोणत्या प्रकारचं शिक्षण दिलं जात होतं तर कोणतं उच्च शिक्षण. मग मुस्लिम शिक्षणामध्ये कशावर भर दिला जात होता तर ऑफकोर्स धर्मावर तर भर दिलाच जात होता. म्हणजे तो वैदिक काळात दिला जात होता, बौद्ध काळात पण दिला जात होता, पण त्याच्याच जोडीला गणित, इतिहास आणि कला याचं सुद्धा शिक्षण दिलं जात होतं. आणि यामध्ये अरबी व फारसी भाषांना महत्त्व दिलं जात होतं. पूर्ण मुस्लिम शिक्षण हे
परकीय आक्रमणानंतरच सुरू झालं आपल्याकडं आणि त्यामध्ये मग नवीन भाषा म्हणजे अरबी आणि फारसी भाषा आल्या. या भाषा वेगवेगळ्या ठिकाणी यूज केल्या जायच्या. जसं की अरबी भाषा ही केवळ धार्मिक शिक्षणाच्या ठिकाणी यूज केली जात होती आणि फारसी जी भाषा आहे ती प्रशासन व साहित्य निर्माण करताना यूज केली जात होती. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला प्रशासनाचं शिक्षण घ्यायचं झालं तर ते फारसी भाषेमधून असायचं, पण धार्मिक शिक्षण मात्र अरबी भाषेतून असायचं. आता मुस्लिम शिक्षणामध्ये विद्यापीठांचा फारसा विस्तार झाला नाही किंवा नवीन विद्यापीठ स्थापन झाली नाहीत, पण मात्र शिक्षणाचे केंद्रबिंदू तयार झाले. ते 2 केंद्रबिंदू महत्वाचे होते. कोणते? तर पहिला आहे विजापूर आणि दुसरा आहे दिल्ली. या 2 ठिकाणी मुस्लिम शिक्षण प्रामुख्याने दिलं जात होतं. फायनली आपण ब्रिटिश शिक्षण पद्धतीकडे आलो. या ब्रिटिश शिक्षण पद्धतीला आधुनिक शिक्षण प्रणाली सुद्धा म्हटलं जायचं, कारण ऑलरेडी ते पाश्चात्य किंवा वेस्टर्न कल्चर तयार होतं. ते कल्चर जशाला तसं त्यांनी आपल्याकडे अप्लाय केलं आणि मला असं वाटतं आजता गायत ते स्ट्रक्चर तसंच चालतंय. ब्रिटिश एरा आणि पोस्ट इंडिपेंडंट एरा यामध्ये भरपूर सारे ऍक्ट आले. सगळे ऍक्ट्स मी वेगवेगळ्या प्रकारे इथं द्यायचा प्रयत्न केलेला आहे. या प्रत्येक ऍक्ट बद्दल काय लक्षात ठेवायचं तुम्हाला? तर 3 गोष्टी. पहिली गोष्ट ते ऍक्ट कोणत्या वर्षी आलं, दुसरी गोष्ट त्या ऍक्टचं नाव काय आणि तिसरी गोष्ट त्या ऍक्ट मध्ये नक्की काय सांगितले. आता या 3ही गोष्टी लक्षात ठेवताना कन्फ्युजन होऊ देऊ नका. इयर वाईज लक्षात ठेवा, जसं की मी या स्लाइड मध्ये दाखवले. आता मी अशी वेडी अपेक्षा ठेवतो की तुम्ही हे सगळं नोटबुक मध्ये लिहिणार आहात आणि त्यामध्ये समजा चार्टर ऍक्टला लागून एखादा वेगळा पॉईंट तुम्हाला दिसला, मग तो पॉईंट सुद्धा तुम्ही लगेच नोटबुक मध्ये इन्क्लूड करायचा आहे. ते करताना तुम्ही अशा प्रकारे एक हायलायटर घ्या आणि ह्या हायलायटरनं असं गिरवा, जेणेकरून की तुम्हाला ते पॉइंट्स लक्षात राहतील. ये बड़ी अच्छी बात कही आप. नोट्स लिहिताना काही पद्धती असतात, जसं की 2 पेनचा वापर करणे, हायलायटर वापरणे महत्वाच्या गोष्टीसाठी. आता ते कधीतरी एखाद्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूयात, पण फिलहाल आपण ब्रिटिश शिक्षणाकडे वळूयात. त्यामध्ये पहिली सुरुवात आहे 1813ला आलेला चार्टर ऍक्ट. आता चार्टर हा माणूस होता, त्याने काढलेलं हे ऍक्ट आहे. त्या ऍक्ट मध्ये असं ठरलं की शिक्षणासाठी 1 लाख रुपये खर्च करायचे. कोणी खर्च करायचे? तर भारतातल्या शिक्षणाची जबाबदारी ही ईस्ट इंडिया कंपनीकडे होती. मग त्या कंपनीनं वर्षाला 1 लाख रुपये खर्च करायचे असं त्या ऍक्ट मध्ये ठरलं. त्यापुढे 1835 मध्ये मॅकॉलेज मिनिट्स इंट्रोड्यूस झाले. म्हणजेच मॅकॉलेने काही पॉइंट सादर केले. काय होते ते? तर इंग्रजी माध्यमाला प्राधान्य द्या असं त्याने सुचवलं आणि दुसरी गोष्ट पाझर सिद्धांत त्याने मांडला, म्हणजे डाऊनवर्ड मेथड. या पाझर सिद्धांतामध्ये नक्की काय सांगितले तर लक्ष देऊन ऐका. ती एक पिरॅमिड पद्धत होती, ज्यामध्ये वरच्या लेवलला म्हणजेच उच्चवर्णीय आणि श्रीमंत लोकांना शिक्षण द्यायचं. ते शिक्षण ते कॅरी करतील मध्यमवर्गीय लोकांकडे आणि ते मध्यमवर्गीय लोक मग खालच्या लेवलच्या लोकांकडे ते शिक्षण पोहोचवतील, असा त्यांचा तो सिद्धांत होता. ऑफकोर्स त्या पद्धती काही ग्राउंड लेवलला वर्क करत नसतात. त्यापुढे आहे 1800 मध्ये आलेलं वुड्स डिस्पॅच, म्हणजे वुडचा खलिता. खलिता हा शब्द याच्यासाठी वापरला जायचा, एखादा आदेश आहे किंवा सरकारी संदेश आहे तो पोहोचवण्यासाठी जे कागद होता त्याला खलिता म्हटलं जायचं. आता यामध्ये काय सजेशन होतं? प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून झालं पाहिजे असा तो आग्रह होता आणि उच्च शिक्षण मात्र इंग्लिश मधून झालं पाहिजे, जे की आजही रिलेव्हंट आहे. आणि या वुड्स डिस्पॅच मध्ये असं सांगितलं होतं की वेगवेगळ्या विद्यापीठाची स्थापना करा. की लंडन विद्यापीठ ऑलरेडी इस्टॅब्लिश होतं, त्या लंडन विद्यापीठाच्या धर्तीवर भारतामध्ये मुंबई, कोलकाता आणि मद्रास या 3 ठिकाणी विद्यापीठाची स्थापना व्हावी असं त्यामध्ये सुचवलं गेलं. त्यानंतर 1882 मध्ये हंटर कमिशन आलं. यामध्ये काय सजेशन होते तर प्राथमिक शिक्षण हे तिथल्या स्वराज्य संस्थेच्या अधीन असावं असं त्यांनी सुचवलं आणि इथं साहित्यिक आणि व्यावसायिक शिक्षणावर भर दिला गेला. साहित्यिक शिक्षण म्हणजे आर्ट्स फॅकल्टीमध्ये जे साहित्य निर्माण करण्यासाठी शिक्षण होतं ते, आणि व्यावसायिक शिक्षण उद्योगधंद्यावर आधारित म्हणजेच कौशल्य शिक्षणावर त्याचा फोकस होता. त्यापुढे जाऊन काय झालं तर लॉर्ड कर्झन आला 1904 मध्ये. याने काय सांगितलं की सरकारचा इथं शिक्षणामध्ये हस्तक्षेप पाहिजे. दुसरी गोष्ट संशोधनावर भर दिला पाहिजे. या पॉइंट्स मधून तो लॉंग विजन वाला माणूस वाटतोय मला. आणि इथं यानं शिमला परिषद म्हणजेच शिमल्याला एक कॉन्फरन्स ठेवली. त्या कॉन्फरन्समध्ये काही सजेशन्स आणि विचारांची देवाणघेवाण झाली.
तर ते सगळं लॉर्ड कर्जनच्या आधिपत्याखाली झालं. त्यापुढे जाऊन 1917 मध्ये सॅडलर कमिशन आली. सॅडलर कमिशन ही मेनली फोकस्ड होती माध्यमिक शिक्षणावर आणि यानंच पहिल्यांदा 10+2 म्हणजेच 10वी आणि 12वी असं शिक्षणाचे स्तर ठरवले गेले. या सगळ्यावरून त्याचं पोटेन्शियल ओळखून त्याला कोलकाता विद्यापीठाच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा पाठवलं गेलं. समस्याचं निराकरण झालं का नाही त्याबद्दल आपण न बोललेलं बरं. आता जर तुम्ही या स्लाइडकडे व्यवस्थितपणे पाहिलं तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी एकदम अशा माइंडमध्ये लक्षात राहतील. या पद्धतीने मी मांडल्यात. खूप वेळ लागला मला ही स्लाइड तयार करायला. या स्लाइडमधून 2 प्रश्न आलेले होते. एक, शिमला परिषद कोणाच्या अंडर झाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोलकाता विद्यापीठाच्या समस्येचा अभ्यास करण्यासाठी कोणाला नियुक्त केलं गेलं. माझं म्हणणं आहे की तुम्ही या स्लाइड्स अशाच लक्षात ठेवा जेणेकरून की एक्झाम मध्ये तुम्हाला जशाला तसं सगळं आठवेल आणि बिलकुल कन्फ्युजन होणार नाही. ब्रिटिश शिक्षण पद्धतीमध्ये 2 पॉइंट आणखीन उरलेले आहेत, ते मी या स्लाइडमध्ये इन्क्लूड केलेत. ते म्हणजे 1935 मध्ये आलेला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट. या ऍक्टमध्ये प्रांतीय दर्जा दिला गेला शिक्षणाला. म्हणजे तिथल्या राज्यानं तिथल्या प्रदेशानं त्या शिक्षणावर कंट्रोल ठेवायचा. आणि दुसरी गोष्ट, शिक्षणाचं विकेंद्रीकरण केलं गेलं. विकेंद्रीकरणाचा असा अर्थ आहे की ज्या पूर्ण शिक्षणाच्या जबाबदाऱ्या आहेत त्या डिवाइड करायच्या आणि त्या तिथल्या स्थानिक प्रशासनाला सुपूर्द करायच्या. यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी की त्या सर्वांमध्ये कम्युनिकेशन ठेवायचं एक महत्त्वाचं चॅलेंज होतं. पुढे जाऊन 1944 मध्ये सार्जंट रिपोर्ट आला. या रिपोर्टमध्ये मोफत आणि सक्तीचं शिक्षण केलं गेलं. म्हणजे स्वातंत्र्य मिळायच्या एकदम आधी शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं झालं. पण पूर्ण शिक्षण हे मोफत झालं का तर नाही. कोणतं? फक्त 6 ते 11 वर्षापर्यंतचं शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं झालं. इथं महिला शिक्षणाला पण प्राधान्य दिलं गेलं आणि शिक्षकांच्या प्रशिक्षणावर इथं भर दिला गेला. म्हणजे जे शिक्षक शिकवायला जातात त्यांना अगोदर प्रशिक्षण देऊन ट्रेन केलं गेलं आणि ते ट्रेनिंग थ्रू मग ते चांगला परफॉर्मन्स देऊ लागले. या सगळ्या गोष्टी या ब्रिटिश काळातल्या होत्या. म्हणजे इथपर्यंत आपण ब्रिटिश काळातल्याच गोष्टी पाहत गेलो. त्यापुढे जाऊन आपल्याला आता स्वातंत्र्य उत्तर काळ म्हणजेच पोस्ट इंडिपेंडंट काळातल्या गोष्टी पाहायच्यात. यामध्ये विकास आणि पुनर्रचनेला प्राधान्य दिलं गेलं. कसं तर पाहूयात. वेट अ मिनिट. या सगळ्या गोष्टी मी ऑलरेडी या व्हिडिओमध्ये सांगितल्यात. पण इश्यू असा झाला की त्या सगळ्या गोष्टी ह्या इंग्लिशमध्ये होत्या. मग मराठी मुलांना समजण्यासाठी इथं पण त्या गोष्टी इन्क्लूड केल्यात. चला मग ह्या सगळ्या गोष्टीवर मराठीमध्ये एकदा झलक मारून घेऊ. 1948 मध्ये राधाकृष्ण आयोग आला. त्याचं दुसरं नाव म्हणजे विद्यापीठ शिक्षण आयोग. यालाच इंग्लिशमध्ये आपण युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन असं पण म्हणतो. यामध्ये उच्च शिक्षणावर भर दिला गेला. प्राथमिक शिक्षण तर कव्हरअप झालं होतं पण उच्च शिक्षणाचा इथं हेतू ठेवला गेला आणि ग्रामीण भागात पण शिक्षण पोहोचलं गेलं पाहिजे यावर यांचा भर होता. तसंच UGCची स्थापना करण्याचं सजेशन हे राधाकृष्ण कमिशननंच दिलं, हे तुम्ही लक्षात ठेवा. इथं आणखीन एक असा प्रश्न होता की PhDचा पिरियड हा 2 वर्ष असला पाहिजे, ते कोणी ठरवलं? तर ते राधाकृष्ण आयोगानंच ठरवलेलं आहे. म्हणून मी तिथं राधाकृष्णला हायलाइट केले. त्याच्या पुढे मुदलियार आयोग आला 1952 मध्ये. याला माध्यमिक शिक्षण आयोग असं पण म्हटलं गेलं. नावच माध्यमिक शिक्षण आयोग आहे त्यामुळे माध्यमिक शिक्षणावर इथं भर दिला गेला, हे लक्षात ठेवायचं. इथं श्रेणी पद्धत इन्क्लूड झाली. म्हणजे मार्किंग सिस्टम काढून इथं ग्रेडिंग सिस्टम आणली गेली आणि व्यावसायिक शिक्षण इथं ट्रिगर केलं गेलं. म्हणजे उद्योगधंद्यावर आधारित शिक्षण. त्यानंतर 1964 मध्ये कोठारी आयोग आला. या कोठारी आयोगावर 2 प्रश्न आतापर्यंत विचारले गेले. खूप महत्वाचा आयोग होता असं म्हणता येईल, कारण इथून पुढे आता NEP आले त्याच्यामुळे NEP वरचे प्रश्न हे आपल्याला येऊ शकतात. कोठारी आयोग मध्ये काय झालं की 10+2+3 फॉर्म्युला दिला गेला. म्हणजे 10वी 12वी आणि डिग्री. इथं मोफत आणि सक्तीचं शिक्षण पण केलं गेलं. ऑलरेडी सार्जंट रिपोर्ट मध्ये ते होतं पण तरी सुद्धा इथं ते आपल्या स्वातंत्र्यानंतर कसं राबवलं जाईल याचा प्रयत्न केला गेला. आणि इथं त्रिभाषा सूत्र राबवली गेली. कोठारी आयोगानं काय केलं की 3 भाषा या विद्यार्थ्याला आल्या पाहिजेत. इंग्लिश आली पाहिजे, मातृभाषा आली पाहिजे आणि सोबतच एखादी
कोणती तरी सेकंडरी लँग्वेज पण त्याला आली पाहिजे, असा यांचा हट्ट होता. फायनल स्लाइड आहे ही. यामध्ये 3 पॉलिसी झाल्या. 1986 मध्ये नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन आली. यामध्ये मुक्त विद्यापीठांची स्थापना झाली. ज्या मुक्त विद्यापीठामुळेच आजच्या शिक्षणाचं कंबरड मोडले तेच मुक्त विद्यापीठ. इथं नवोदय विद्यालयाचा पण इजाद झाला, म्हणजे नवोदय विद्यालयाची संकल्पना इथं आली आणि ते विद्यालय स्थापन करायला सुरुवात झाली. आणि दूरस्थ शिक्षणावर इथं भर दिला गेला, म्हणजे दूर राहून शिकायचं, म्हणजे किंवा शिक्षणापासून दूरच राहायचं त्याचं नाहीये, पण दूर राहून सुद्धा शिक्षण कंप्लीट झालं पाहिजे असं यांचं म्हणणं होतं. या नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशनला खडू फळा मोहीम असं म्हणून सुद्धा संबोधलं जातं. 2005 मध्ये पहा, नॅशनल नॉलेज कमिशन आला. यामध्ये सॅम पित्रोदा हे प्रमुख होते. सॅम पित्रोदावर एवढे प्रश्न आलेत की बस, म्हणजे या माणसानं काय काय केलंय असा सुद्धा मला प्रश्न निर्माण झाला. आणि या कमिशननं मात्र सुधारित अभ्यासक्रम दिला. आता 2005 हे महत्वाचा पॉईंट का बरे, कारण याच 2005 मध्ये पेन्शन योजना बंद झाली, त्याच्यामुळे भरपूर जणांना हे वर्ष लक्षात आहे. इथंच सुधारित अभ्यासक्रम दिला गेला होता. आणि सर्वात शेवटी आहे 2020 मध्ये आलेली कृष्णस्वामी समिती. यामध्ये सर्वात पहिल्यांदा MPhil रद्द केलं गेलं. इथं NEP इंट्रोड्यूस झाली, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, नवीन शिक्षण धोरण. आणि इथं 10+2+3 चा जो फॉर्मॅट होता, तो फॉर्मॅट कोणी दिला होता, तर कोठारी यांनी दिला होता. तो फॉर्मॅट इथं डिलीट करून हा नवीन फॉर्मॅट तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे, कारण इथून पुढे येणाऱ्या सगळ्या जनरेशन ह्या याच फॉर्मॅटमध्ये शिकणार आहेत. कसं आहे ते, तर 2री पर्यंतचा एक टप्पा आहे, म्हणजेच अंगणवाडी पासून ते 2री पर्यंतचे 5 वर्ष शिक्षणाचा एक वेगळा टप्पा. या पुढचा टप्पा आहे 2री ते 5वी ह्या 3 वर्षाचा. त्याहून पुढे सुद्धा 3च वर्षाचा टप्पा आहे, तो म्हणजे 5वी ते 8वी. आणि फायनली 8वीला आल्यानंतर 8वी ते 12वी असा 4 वर्षाचा एक मोठा टप्पा केला गेला, जो की फायनल आणि महत्वाचा टप्पा आहे. असा हा नवीन फॉर्मॅट 5-3-3-4 यामध्ये आखला गेला. हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. आय होप तुम्हाला या स्लाइड इंटरॅक्टिव्ह वाटल्या असतील. नुसत्याच इंटरॅक्टिव्ह न वाटता या गोष्टी जशाला तशा तुम्हाला लक्षात राहिल्या असतील असं मी समजतो. नक्कीच तुम्हाला ही सेट एक्झाम काढणं गरजेचं आहे. मी यूट्यूबवर असे काही व्हिडिओ पाहिले की 2024 ची सेट काढणं का महत्वाचं आहे, 2025 ची सेट काढणं का महत्वाचं आहे, 2026 वरही तसाच व्हिडिओ त्यांनी बनवलाय. असो, तो त्यांचा प्रश्न राहिला. पण ही सेट एक्झाम आपल्यासाठी महत्वाची आहे असं मी का म्हणतोय, तर 5000 पेक्षाही जास्त जागा भरायचं सरकारचं नियोजन आहे. आणि जर तुम्ही ही सेट एक्झाम काढली तर कदाचित त्यापैकी एका जागेवर तुमची वर्णी लागू शकते. आणि डेफिनेटली प्राध्यापकाच्या जागेवर तुमची नियुक्ती होणे ही खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही सेट नेट पास होऊन CHB वर काम करावं अशी माझी बिलकुल इच्छा नाही. तुम्ही परमनंट साठी ट्राय केलं पाहिजे, किंवा कोणत्या आणखी नवीन संधी तुम्हाला सेट एक्झाम थ्रू जर मिळत असतील तर डेफिनेटली त्याकडे तुम्ही लक्ष दिलं गेलं पाहिजे. पण हे सगळं करत असताना तुम्ही तुमच्यावर अजिबात बर्डन आणू देऊ नका. हसत खेळत या गोष्टी झाल्या पाहिजेत असं माझं म्हणणं आहे. आणि आपण सेट एक्झामचा अभ्यास करत असताना शक्य तितक्या गोष्टी शेअर करा. प्रत्येक गोष्ट घोकंपट्टी न करता डिस्कशन थ्रू लक्षात राहावी असा तुम्ही प्रयत्न करा. होपफुली हे सगळे व्हिडिओ तुम्हाला उपयोगी ठरतील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बेस्ट लक.